मंदिरचे हात चालू करा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचं सदधम्म, त्या सदधम्मावर अरुण अधिष्ठित असलेला भगवान बुद्धाचा पावन पवित्र महान भिक्खुसंघ, या तीन महान रत्नांना सर्वप्रथम अभिवादन। या उदंत रेवत मोजे यांच्या वर्षावास समापनाकरिता उपस्थित सर्व भिक्खुसंघ, आदरणीय भिक्खुसंघ आणि भिक्खुनी संघ सर्वांना अभिवादन। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका सज्जन हो। मानवी जी जीवन आहे, या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने थोडं चिंतन केलं पाहिजे, कारण जोपर्यंत मनुष्य स्वतःचं चिंतन करणार नाही तोपर्यंत तो स्वतःला जाणू शकणार नाही। जसा आज जो कार्यक्रम होत आहे, भरपूर लोक कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि मोठ्या श्रद्धेनं दानं ददन्तु श्रद्धायं, श्रद्धायुक्त मनाने जे काही दान कर्म करत आहेत, भावना विरता हुंतु गच्छन्तु देवतागता, त्याच्यामुळे या दानाचं जे काही अनुमोदन आहे ते संघाने केलेलं आहे आणि त्याचा लाभ हा सर्वांना मिळणारच आहे। परंतु हे जे कर्म आहे हे सकारात्मक कर्म आहे, पॉझिटिव्ह कर्म आहे। तर बुद्ध म्हणतात की हे बार बार कर्म करायचं आपण शिकलं पाहिजे। आपण वर्षावास संपला, कार्यक्रम संपला की त्याच्यानंतर जे काही दैनंदिन क्रिया आहेत आपल्या, त्या जीवनामध्ये आपण व्यस्त होतो आणि पुण्यकर्मापासून आपण दूर राहतो। आणि म्हणून हे शिकलं पाहिजे, कारण दान देण्यासाठी सुद्धा माणसाचं मन तयार असणं फार महत्त्वाचं आहे। चांगलं वागण्यासाठी मनुष्य हा तयारच होत नसतो, वाईट गोष्टी करण्यासाठी मनुष्याला फार मजा वाटते आणि लवकरच तो अट्रॅक्ट होतो आणि वाईट कर्म करायला सुरुवात करत असतो। म्हणून तर भगवान बुद्धाने चार जे सत्य गोष्टी सांगितलेल्या आहेत की मानवी जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत आणि प्रॉब्लेम निर्माण जे काही होत असतो त्याला काहीतरी कारण आहे। कारणाशिवाय या जगामध्ये कोणतीही घटना घडत नसते। आणि मग जर कारण आहे तर ते कारण नष्ट पण करता येते ना, कारणाला आपल्याला संपवता येते, हे बुद्धाने शोधलेलं आहे। आणि त्याचा उपाय जो आहे तो भगवान बुद्धाने सांगितला, तो उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण जरा बार काही लक्षात घेतला पाहिजे। तर भगवान बुद्ध म्हणतात की हे जे जीवन आहे, या जीवनामध्ये सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ असताना दोन प्रॉब्लेम त्यांच्या समोर फार मोठे होते आणि त्याचं उत्तर त्या काळामध्ये जवळजवळ 6 विद्वान होते, महान पंडित होते, तर त्याच्यामधल्या 5 विद्वानाकडे ते गेले होते, पण त्या 5ही विद्वानाकडे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर काही मिळाले नाही। पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे दुःख का निर्माण होते, त्याच्यामुळे मनुष्य परेशान आहे। मग त्याच्यात मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, अनेक प्रकारचं वाणीचं दुःख आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दुःख आहेत, असे अनेक प्रकारचे दुःख हे मानवी मनाला, मानवी शरीराला हे निर्माण होत असतात। सामाजिक सुद्धा एक दुःख आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख हे मनुष्याला परेशान करत असतात। आणि म्हणून हे प्रत्येकाला माहीत आहे की माझ्याही जीवनात काही ना काहीतरी दुःख आहे। तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या 5ही लोकांकडून काही मिळालं नव्हतं, त्या काळात जे ज्ञानी होते ते। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तर मग त्याच्यावर काय उपाय काय आहे, तर तो उपाय शोधण्याचं काम सुद्धा सिद्धार्थ गौतमाने केलेलं आहे। जेव्हा त्यांनी सुजातीची खीर ग्रहण केली आणि त्याच्यानंतर थोडी एनर्जी आली, त्याच्यानंतर ती बोधिवृक्षाखाली म्हणजे जो पिंपळाचं झाड आहे त्या झाडाखाली जेव्हा जाऊन ते बसले आणि बसण्याच्या अगोदर त्यांनी आपली सारी व्यवस्था केली होती, भरपूर फळं सुद्धा गोळा केले होते, कारण पोटात काही गेलं नाही तर मनुष्याचं जे मन आहे ते सकारात्मक कार्य करत नसते, उपाशीपोटी काही सुद्धा प्राप्त होत नाही। हे 6 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला कळालं होतं आणि म्हणूनच सिद्धार्थाने फळं गोळा केले होते। आणि मग त्यांनी जेव्हा ध्यानाला ते बसले त्या झाडाखाली, तेव्हा संकल्प केला होता, माझ्या शरीरातील संपूर्ण रक्त आटलं तरी चालेल, मांस गळून पडलं तरी चालेल किंवा सुरकुत्या झालं तरी चालेल, जोपर्यंत मला साऱ्या दुःखातून मुक्त होण्याचा लाभ होणार नाही, जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ प्राप्त होणार नाही, तोपर्यंत हे आसनं सोडणार नाही। हजारो प्रकारचे मार्ग हे सिद्धार्थाला परेशान करण्यासाठी आले होते, परंतु
त्याचा काही सुद्धा इफेक्ट झाला नाही, कारण बुद्धिसत्व होते आणि तशी मेहनत होती, तसे परिश्रम होते. बिना परिश्रमाशिवाय माणसाला कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हे सिद्धार्थ गौतमाने हे यशस्वी करून दाखवलं आणि ते उदाहरण त्यांनी स्पष्ट लोकांच्या समोर मांडलं सुद्धा. आणि म्हणून भगवान बुद्धाला बुद्धगयेला जे ज्ञानाचा लाभ झाला तेच या दोनही प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे की जर मानवी जीवनामध्ये दुःख आहे तर त्या दुःखाचं कारण काय आहे, तर कारण म्हणजे अज्ञान, अविद्या. फार गोष्टीचं अज्ञान आहे आपल्याला. बघा, सगळे अनेक लोक श्रीलंकेला जातात, थायलंडला जातात, कुठे कुठे जातात का नाही जातात ना. एवढ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वापस आल्यावर लोकांना सांगतात काय सुंदर प्रोग्राम असतो, काय शांतता असते, काय तिथं विनय असते, काय विनम्रता असते. मग हे सगळं फक्त पाहण्यासाठी आणि बोलण्यासाठीच आहे का? ते आम्हाला स्वीकारावं लागेल ना, नाही का? त्यांच्यामध्ये दान देण्याचा भाव किती सुंदर आहे, आदर करण्याचा भाव किती सुंदर आहे, त्यांची मैत्री किती सुंदर आहे, चेहरा किती प्रसन्न ठेवतात ते लोक, कारण बुद्धाला फॉलो करतात ना. मग आम्ही फक्त भगवान बुद्धाला एवढं फक्त मूर्तीपुरतं सीमित करायचं आहे का? आम्ही सुद्धा धम्म आचरणं, आम्ही सुद्धा धम्माचं आचरण करायचं शिकलं पाहिजे आणि या सत्याला जाणलं पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत ना. बघा, काही लेकराला ते लोक आणतात समोर, म्हणतात चल रे गणपतीला वंदन कर. आता त्याला कधी वंदन करायचं माहीतच नाही तर ते असं पायाला हात लावल, नाही तर मग चिवराला हात लावल, कसं काय जमणार आहे त्याला? त्याचं डोकं दाबतात. अरे हे जर दररोज घरी करू लागलो आपण, नाही का, तर हा प्रकार घडेल का? म्हणून आमचा नियम असला पाहिजे. बौद्ध राष्ट्रामधले लोक दररोज सकाळ संध्याकाळ बुद्धवंदना करतात ना. आम्ही सुद्धा आमच्या परिवाराला घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ वंदना केली पाहिजे. आमच्या मुलांना संस्कार देण्यास शिकलं पाहिजे. काय बघा, खर्रे खाऊन जय भीम म्हणतात. आता जय भीम म्हणण्यामध्ये ते लायक आहेत का, त्याने तो विचार केला पाहिजे, नाही का? काही दारू पिऊन जय भीम म्हणतात, काही घाण बोलून जय भीम म्हणतात. मग आमच्यामध्ये जी महत्वाची जी गोष्ट पाहिजे ती कुठे आहे? त्याला शील असं म्हटलेलं आहे. आणि जर आमच्यामध्ये कमीत कमी पहिले त्रिशरण जर आम्ही ग्रहण केलं चांगल्या प्रकारे, 3 रत्नाचं शरण, 3 रत्नाच्या प्रती पहिला गुण आम्ही आमच्यामध्ये उत्पन्न केला पाहिजे, त्याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा हे सुखाचं बीज आहे. जर मानवी जीवनामध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नाला जाणल्याच्या नंतर जर मनुष्याला त्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर पहिला गुण आपण उत्पन्न केला पाहिजे की बुद्ध हेच माझं शरणस्थान आहे, धम्म हेच माझं शरणस्थान आहे आणि संघ हेच माझं शरणस्थान आहे. आमच्या घरामध्ये सुख का नाही आहे? एकदम युक्त बाबाकडे जातो, एक साईबाबाकडे जातो, एक आणखी कोण्या तरी बाबाकडे जातो, कोणी नंग्या बाबाकडे, कोणी भोंग्या बाबाकडे, कोणी आणखी कोण्या बाबाकडे, नाही का? इकडं बघा तुम्ही, बिहारामध्ये सुद्धा काही लोक असे असतात की 14 एप्रिल आली की सगळ्यात पुढं येत असतात. कोणते? जे गणपतीच्या तिथं नाचायला येत असतात, नाही का? तर असं बी नाही झालं पाहिजेत ना. आमचं कल्चर आम्हाला निर्माण करायचं आहे आणि म्हणून आम्ही कट्टर राहिलं पाहिजे. बुद्धच माझं शरणस्थान, धम्मच माझं शरणस्थान आणि संघच माझं शरणस्थान. म्हणून पहिला गुण आम्ही लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे श्रद्धा. श्रद्धा जर आमच्यामध्ये मनामध्ये उत्पन्न झाली तर आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा श्रद्धावान बनेल आणि प्रत्येक व्यक्ती श्रद्धावान बनला तर तो 3 रत्नाच्या प्रती जाणू लागेल की या 3 रत्नाच्या प्रती श्रद्धा निर्माण केल्याने मला काय समाधान मिळते, काय शांती मिळते, काय आनंद मिळते, कसे माझे विकार नष्ट होऊ लागतात. आणि हे कळायला लागलं की बुद्ध म्हणतात त्याच्यात दुसरा गुण जातो. कोणता? 2 गुण जाणतो त्याच्यामध्ये करुणा. मग त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होते. तुम्ही बघा, जे लोक शिबिराला जातात आणि शिबिराला गेल्याच्या नंतर पहिले 3 दिवस त्यांना खूप त्रास होतो, त्याच्यानंतर विपश्यना घेतल्याच्या नंतर मग हळूहळू विकार कमी होऊ लागतात. 7व्या दिवसपासून आपोआप त्यांच्या मनामध्ये जागते काय, माझी आई बरोबर वागत नाही, तिला तर पाठवीनच. माझा वडील बरोबर नाही वागत, त्याला पाठवीनच. ते नवरा तर ऐकतच नाही आहे, त्याला तर पहिले पाठवीन, नाही का? माझा मुलगा पण लय हुटू करत राहते, त्याला मी तर पाठवले असं सोडीन नाही. आणि पोरगी तर लयच आळशी आहे, सकाळी स्वयंपाक कर म्हणलं की नाही उठतच नाही, थांबणं जराशी झोपू दे, थांबणं जराशी झोपू दे, अशा प्रकारे सगळं कळते. तिला तर पहिले पाठवीन कारण तिला वळण लागू लागेल. हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये 7व्या दिवसपासून
जागणं चालू होते, कोणाला 5व्या दिवसपासूनच जागणं चालू होते. आणि म्हणून हे फार गरजेचं आहे की आम्ही आमच्या मुलांना संस्कारित करण्यासाठी विहारामध्ये आणलं पाहिजे, विपश्यना सेंटरला नेलं पाहिजे, वेगवेगळ्या शिबिरामध्ये नेलं पाहिजे, अशा प्रोग्राममध्ये नेलं पाहिजे. आणि महत्त्वाचे 4 दिवस आहेत आमच्या जीवनामध्ये. आम्ही हिंदू धर्म सोडला म्हणजे हिंदू धर्माचे सगळे सण सवार जे आहेत ते सगळेच्या सगळे आम्ही सोडले पाहिजेत का नाही? पण आता काल परवा दिवाळी गेली, फटाके फोडले का नाही आपण आपल्या लेकरानं? काही लोकांना फोडलेच असतील ना, नाही का? आमचे 4 त्योहार महिन्यामध्ये येणार आहे. पौर्णिमा आहे, अष्टमी आहे आणि अमावस्या. हे 4 त्योहार आहेत. पौर्णिमा याच्यातला आमचा सगळ्यात मोठा त्योहार आहे. त्या दिवशी आमच्या घरी गोडधोड बनलं पाहिजे, चांगलं आमच्या घरी जेवण बनलं पाहिजे. त्या दिवशी उपवास घेतलं पाहिजे, पूर्ण परिवाराने विहारात गेलं पाहिजे. त्या दिवशी आपल्या विहारात राहणारे जे भंतेजी आहेत त्यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. आता बघा भंतेजींनी किती मोठा कार्यक्रम केला या ठिकाणी, नाही का? आपण देत असलेल्या दानाचा किती सदुपयोग करतात ते, नाही का? त्याच्यामुळे अशा भिक्खूची काळजी पण केली पाहिजेत ना आपण. तर काळजी कधी करेल मनुष्य? जर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की तिसरं जे रत्न आहे ज्याला संघरत्न म्हटलं जाते, त्या संघरत्नातला हा पण एक सदस्य आहे ना. आपला पोरगा जर आमच्याकडे शिबिर जेव्हा आम्ही घ्यायचो तर तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांना सांगायचो की 10 दिवस याचं काम नाही, शेवटच्या दिवशी या. सकाळीच हजर, मायबाप डबा घेऊन, नाश्ता घेऊन. आम्ही म्हणायचो का आमच्यासाठी काऊन नाही कधी तुम्हाला असं आठवलं? आम्ही बी तर तुमचे पुत्र आहो ना, नाही का? म्हणजे भिक्खूला कधीतरी आपण आपला पुत्र का नाही समजलं, आपला नातेवाईक का नाही समजलं, आपला जवळचा का नाही समजलं? कमीत कमी महिन्यातून 1 दिवस तरी आमच्या मनात त्याच्याबद्दल भाव निर्माण झाला पाहिजे. कोणता? करुणेचा. करुणा उत्पन्न झाली पाहिजे. अरे तो भिक्खू उपाशी असेल का? त्याला भोजन लागते का? त्याला पैसे लागतात का? त्याला दुःख आहे का? त्याला सुख आहे का? त्याला काही त्रास आहे का? काही पीडा आहे का? ध्यान करताना काही त्रास होते का? अशा प्रकारे बुद्ध म्हणतात आम्ही चौकशी केली पाहिजे. भगवान बुद्धाकडे लोक जेव्हा जायचे तर लोक चौकशी करायचे ना त्यांना, भगवंता आपलं स्वास्थ्य चांगलं आहे का? आपली तब्येत बरोबर आहे का? आपल्याला काही तकलीफ आहे का? मी काय पुण्यकर्म करू? अशा प्रकारे आम्ही जाणलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विहाराचे जे मंडळ आहेत, प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष त्या विहाराचा निर्व्यसनी असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे, मैत्रीवान असला पाहिजे, श्रद्धावान असला पाहिजे, दान देणारा असला पाहिजे. आणि आपल्या विहारात राहणाऱ्या भिक्खूचं काही छोटं मोठं चुकलं बी असेल, कारण तो काय बाहेरून आकाशातून तर नाही पडलाय का? अरे आपल्या समाजातूनच आला ना. आपण त्याला जर शिलाचं वातावरण दिलं, त्याला जर करुणेचं वातावरण दिलं, त्याला जर आदराचं वातावरण दिलं तर तो नाही का ऑटोमॅटिक चांगला बनवू लागेल. तुम्ही लहान लेकराला बघा ना, आपलं छोटंसं बाळ आहे, त्याला म्हणायचं बाळा तुझ्या हातचं पाणी लय गोड राखते रे, आणि बरं 1 ग्लास. बघा तुरु जाते पटकन 1 ग्लास पाणी घेऊन येते. आणि त्याला तुम्ही म्हणा बरं काय लवकर 1 ग्लास पाणी घेऊन ये, म्हणजे उठून घे. काय का नाही सत्य? हे सगळं असंच आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, आई वडिलाचे जसे संस्कार तसे पुत्र पुत्री घडणार. म्हणून आम्ही बुद्धाला पाहिलं पाहिजे. बुद्ध किती शांत होते, आम्ही काहून नाही शांत? बुद्ध किती मैत्रीवान होते, आम्ही काहून नाही मैत्रीवान? बुद्ध किती गुणवान होते, आमच्यामध्ये गुणाचा अभाव काय आहे? बुद्ध किती शीलवान होते, आमच्यामध्ये शीलाला आम्ही का नाही स्थान दिलेलं? अशा प्रकारे बुद्ध किती बलवान होते, आमच्यामध्ये काही छोटे मोठे तर बल निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून पहिला गुण श्रद्धा, दुसरा गुण आमच्यामध्ये ऑटोमॅटिक उत्पन्न होते, त्याला म्हणतात करुणा. आणि करुणा उत्पन्न झाली की बघा त्याला द्यावं वाटते, मग त्याला काळजी वाटू लागते. कोणाची? जन्म देते आईवडिलाची. कधी उलटा बोलणार नाही आपल्या आईवडिलाला, कधी अपमान करणार नाही, कधी घाण बोलणार नाही, त्यांच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करेल, त्यांनी सांगेल तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू लागेल. हे ऑटोमॅटिक घडू लागत असते. तुम्हाला सांगतो, शील सदाचरणाचे गुण आत्मसात झाले की श्रद्धा वाढते. श्रद्धा वाढली की ऑटोमॅटिक माणसामध्ये अशी करुणा जागते. आणि काय करू, दुःखी असेल त्याच्यासाठी करुणा जागते. आपलं ज्याचं पटत नसेल त्याच्याबद्दल सुद्धा माणसाच्या मनात तिथे काय करू मी या माणसासाठी, याला धम्माकडे कसं वळू, याला काय करू. त्यानं वाईट जरी बोलला तरी माणसाला वाटत नाही की दुःख वाटत नाही. तुम्हाला सांगतो, आमचा अनुभव आहे तो. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि करुणा माणसात जागली की दुसरा भाव जागतो माणसामध्ये, त्याला म्हणतात सेवा. ऑटोमॅटिक मनुष्य सेवा करायला लागतो. मग सेवा करायला लागला की तो दान द्यायला लागतो आपोआप. दान दे म्हणायची गरज नाही, वर्गणी दे म्हणायची गरज नाही. आणि मग त्याला त्या गोष्टीच्या प्रति लोभ निर्माण होत नाही. कारण बुद्धाने म्हटलं ना, काय म्हटलेलं आहे, हा जो मनाला निर्माण होणारा जो रोग आहे ना, तो खतरनाक आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की भोग वस्तू प्राप्त करायच्या असतील तर काय करावं लागेल?
दान द्यावं लागेल ना. दान द्यायला लागला मनुष्य की माणसामध्ये त्या वस्तूच्या प्रती त्याग निर्माण होतो. त्याग निर्माण होऊ लागला की आसक्ती कमी होते. आसक्ती कमी झाली की ही करुणा भरपूर वाढणार माणसामध्ये. करुणा वाढली की मनुष्य सेवक बनतो. सेवक बनला. आता आम्ही थायलंडला गेलो होतो, बंतेजी माझ्यासोबत होते. आमच्या सेवेला 87 वर्षाचा माणूस होता. मी त्यांना विचारलं की बरं तुम्हाला काही डिसीज आहे का? काय सांगितलं बंतेजी? कोणताच आजार नाही हो म्हणे, एकदम ठणठणीत. काहून? ते लोक सकाळी 4 वाजता उठतात. आमच्याकडे 4 वाजता कोणीच उठत नाही. एखादं उठत असेल तर उठत असेल, नाही का? मग त्याच्यामुळं तुम्ही तसे तर मग आम्ही पण तसे. हळूहळू ते संस्कार आमच्याकडे येऊ लागतात ना. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. वातावरण तयार केलं गेलं पाहिजे. शिलाचं वातावरण तयार केलं गेलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की हा गुण माणसामध्ये जागतो. आणि हा गुण जागला की मग त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा गुण जागतो. कोणता? त्याला म्हणतात मैत्री. आपोआप मैत्री जागते. नाही तर मग असं आपण दररोजही म्हणतो तुझं मंगल हो, माझं मंगल हो. आणि ज्याचं आपलं पटत नाही तो दिसला की चेहरा पुरा लाल नाही का? काय करू, त्याची नड्डी दाबू का, त्याचा जीव घेऊ का, काय करू का, काय करू? होते का नाही असं? आपल्या जे शेजारणीचं पटत नाही, सकाळी सकाळी तोंड पाहिलं किती लगेच नवऱ्याला म्हणते हिचं तोंड पाहिलं हो म्हणते आजचा दिवस सारा खराब झाला. आपण बाई तू तोंड ती नाही पाहिलं ना, नाही का? त्याचं काय, नाही का? म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यालाच फक्त बोट दाखवतो, दुसरा वाईट. अरे कधीतरी स्वतःला बसा बुद्धाच्या समोर, विहारात बसा, आपल्या घरी बसा. आपला जो काही चांगला आदर करणारा तुम्हाला जो वाटतो, जो चांगला शिलवान भिक्खू वाटतो, शिलवान भिक्खूने वाटते, चांगला मित्र वाटतो, चांगली मैत्रीण वाटते, जे शिलवान आहेत, गुणवान आहेत, निर्व्यसनी आहेत, अशा लोकांच्या संपर्कात आपण गेलं पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्याच्यातून आपले दुर्गुण आपल्याला कळू लागतात. माझं कुठं चुकायला येते. जर माणसाला हे कळालं तर जीवन बदलते बघा माणसाचं. मग मैत्री ऑटोमॅटिक फुटते. म्हणून साधना करणाऱ्या लोकांमध्ये ऑटोमॅटिक मैत्री जागते. पण काही साधक असे पण आहेत की एवढी काय मैत्री जागते, इतका द्वेष उत्पन्न करतात ते. कुणी मैत्री जागली नाही का? मी तर काय आचार्य पाहिले नव्हते जे असे घरी बायको सोबत जरासही जमत नाही. आणि तू चाललाय व्यक्तीकडे धमाचं काम करायला, नाही का? तुम्हाला सांगतोय जेवढे भाषण करणारे लोक आहेत ना, आपल्या बायकासोबत यायचं जमत नाहीये. माझा अनुभव आहे तो. पालीचे तर मी भरपूर लोक पाहिलेत. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला आदर्श, आपला मार्गदर्शक कसा असावा, ज्याच्यामध्ये हे 5ही गुण असले पाहिजे. म्हणून या 5 गुणाला वाढवण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. मग बघा, आता जसं तुम्ही खूप सारं दान देऊ लागले, असं दररोज दान द्याल. पौर्णिमेला, अष्टमीला, अमावस्येला, या 4 दिवशी तुम्ही दान देऊ लागसाल. तर विचार करा, या भंतेजींना काही अडचण पडेल का? आपल्या विहारात राहणारे जे भंतेजी आहेत, आमच्या अडचण पडेल त्यांना? बिमार झाले तर त्यांना वाटेल की अरे माझी आई नाही आली, माझे वडील नाही तर मला, नाही का, माझा भाऊ नाही आहे, याची कोण्या गोष्टीची आठवण येऊ लागेल का? ऑटोमॅटिक मनुष्य हळूहळू तो कोणी श्रोतापन्न मार्गाला, कोणी श्रोतापनी फळाला, कोणी सकृदागामी मार्ग, कोणी सकृदगामी फळ, अशा प्रकारे शेवटी अनंत अवस्थेकडे जाऊ लागेल ना, नाही का? पण कधी आम्हा तुम्हाला सगळ्याला तशा प्रकारे धम्माचं पालन करणं गरजेचं आहे. आणि लोकाला सुद्धा ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. म्हणून जे आपल्याला मिळालं ते आपण लोकांना वाटलं पाहिजे. आता तुम्हाला जे मिळालं हे घरी जाऊन आपल्या घरच्या सगळ्यांना वाटण्याचं काम आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे 5 गुण आपण आपल्यामध्ये उत्पन्न करा. आज या कार्यक्रमाला येऊन आपण खरोखर श्रेष्ठ धन प्राप्त केलेलं आहे. हे जे सगळं धन आहे ना, हे सगळेच्या सगळं इथेच राहणार, खराब होणार, नष्ट होणार. पण आता मी जे तुम्हाला जे धन दिलं, जे बुद्धाचं महान धन आहे, ते कधीच नष्ट होऊ शकत नाही. या धनाने तुमचं मंगल होतेच होते, पण 7 पिढ्यापर्यंत त्या घरामध्ये अविद्या येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये या 5 गुणाचा विकास करा आणि आपण आपलं मंगल साधा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण भवतु. सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. साधु साधु साधु.